कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला चला आता पटकन औषध प्यायचं, त्रास द्यायचा नाही आईला, रडायचं पण नाही, काय होत नाही। तू स्ट्रॉंग आहे ना, तू स्ट्रॉंग झालं। व्हेरी गुड, अमोल माझा स्ट्रॉंग आहे, रडला नाही अजिबात। आवडलं तुला औषध, गोड गोड लागलं हो। एक्सक्यूज मी मॅडम। सॉरी हा गायतोंडे, मी आवते। नाही नाही, दॅट्स ओके मॅडम। तुम्ही फाईल्स बघितल्या का? नाही म्हणजे मी बघणारच होते, पण आधी हे बाळाला औषध द्या। ठीक आहे मॅडम। आणि ह्या फाईल्सवर सुद्धा सह्या हव्या होत्या। बरं ठीक आहे, मी बघते। काय म्हणतात अमोलराव? आत्ता औषध पिलंय। अमोलराव ओळखलं का मला? कोण आहे मी? गायतोंडे काका। गाय असते की नाही आपली, होंबो होंबो करते की नाही? तुला मॅडम किती गोड असतोय हा। अर्जुनचं हसणं घेतलंय ना त्यांनी, मोकळा आणि निरागस। झोप आली वाटतं त्याला। एकच मिनिट, मी पाळण्यात टाकते आणि बोलते। चला गायतोंडे, हा मॅडम। या सगळ्या फाईल द्यायच्यात का? म्हणजे मी वाचलं नाही। नाही अजिबात नाही, उद्या दिल्या तरी चालतील। अहो असं कसं, कामात हलगर्जीपणा होता कामा नये। अहो मॅडम, यात हलगर्जीपणा कुठून आलाय? तुम्ही दुहेरी जबाबदारी सांभाळताय। हो पण तरी अमोलमुळे माझ्या कामावर परिणाम नको व्हायला। अहो मॅडम, असं कसं म्हणताय? अहो ते तानं बाळ आहे, त्याला भूक लागणार, ते रडणार, त्याची शी शू हे सगळं आई म्हणून तुम्हालाच करावं लागणार ना। गायतोंडे, मी अमोलला नाही आणलं पाहिजे का हो इथे? अहो नाही मॅडम, असं अजिबातच नाही आहे। उलट तुम्ही ऑफिसमध्ये येताय, अमोलला घेऊन येताय आणि त्याचबरोबरीने कामही करताय, हे बघून कित्येक स्त्रियांना प्रेरणा मिळेल। नाही हे खरं आहे, म्हणजे बाळ झाल्यानंतर बाईने तात्पुरती सोडलेली नोकरी कायमची सुटते हो। बरोबर आहे, हे बऱ्याचदा होतं। म्हणूनच तर म्हणतो ना मॅडम, जिल्ह्याची कलेक्टर आपल्या बाळाला ऑफिसमध्ये घेऊन येते आणि काम करते, ही केवढी मोठी गोष्ट आहे। हो पण हे सगळं बॅलन्स करणं खूप अवघड आहे, म्हणजे जमेल की नाही? जमणार। अहो मॅडम, तुम्हाला नाही जमणार तर कोणाला जमणार? आणि नुसती मला नाही तर आम्हाला सगळ्यांना याबद्दल खात्री आहे की तुम्हाला हे जमणारच। थँक्यू गायतोंडे, खरंच थँक्यू। येस मॅडम। मी फाईल बघते आणि तुम्हाला कळवते। ओके मॅडम, काही लागलंच तर मला सांगा। हो। आणि अमोलराव, तुम्हालाही काय लागलं तर सांगा बरं का? कळवते। ओके। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।